आणि विनंती करतो की आपण वेळेचं भान ठेवूनच या स्पर्धेमधले जे नियम आहेत त्याचं तंतोतंत पालन करावं आणि ॲट द सेम टाइम सुद्धा फॉलो करावा. सो त्यामुळे अधिक वेळ दवडायचा नाहीये. फलंदाज बाद झाला की त्वरित एखादा जो फलंदाज असेल त्याने मैदानात जायचं आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सुद्धा विनंती असेल की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी, ग्रामस्थ मंडळ खार्डी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला खार्डी चषकाचं हे 23वे वर्ष, जसं प्रसाद सरांनी सांगितलं. या स्पर्धेचे आयोजक या नात्याने व्यासपीठावरती उपस्थित असणारे श्री दिनेश हिरामण पाटील, विभाग अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्यावरती आपण नेहमी राजमुद्रा पाहतो. त्या राजमुद्रेमध्ये लिहिलं आहे की प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवस्सा मुद्रा भद्राय राजते. 1676 साली राज्याभिषेक झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यावेळेला ही राजमुद्रा सर्वांना वितरित करण्यात आली. त्याचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांचा मुद्रेचा लौकिक वाढत जाईल. मला वाटतं खार्डी चषकाने सुद्धा हाच लौकिक पुढे वाढवायचं ठरवले. गेली 23 वर्ष सातत्याने मैदानावरती स्पर्धा आयोजित केल्या जातात. विभागातील अनेक क्रिकेटपटूंना खेळायची संधी मिळते आणि या संधीचं सोनं करण्याची खऱ्या अर्थानं एक वेळ आलेली आहे मला आणि तीच वेळ आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला अनुभवायला मिळते. महेंद्रसिंग धोनीचं एक फार सुंदर स्टेटमेंट आहे, यू डोंट प्ले फॉर अ क्राऊड, यू प्ले फॉर द कंट्री. तुम्ही प्रेक्षकांसाठी सामना खेळत नसता, तुम्ही तुमच्या देशासाठी खेळत असता. इथं म्हणूया तुम्ही तुमच्या गावासाठी खेळत आहात. पहिला चेंडू ठोकलाय जरूर, स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. वन बाउन्स, वेलकम फॉर अ बॅट्समन. फलंदाज गोलंदाज तुम्ही पाहतात गुरुनाथ बोराडे याच्यासाठी संजय आलिमकर यांच्याकडून एक पारितोषिक आले. विकेट हॅट्रिकसाठी रोख ₹500 पारितोषिक गुरुनाथ बोराडेसाठी. गुरुनाथ बोराडे गोलंदाजीला आला. पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला आणि आक्रमकता हेच पाहायला मिळेल याचं उदाहरण सुद्धा पाहायला मिळालं. पण कमबॅक पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. अर्थात पहिल्या षटकामध्ये चौकार घेतल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती डॉट येणं म्हणजे गोलंदाजाने कॉन्फिडन्स या ठिकाणी प्राप्त करण्यासारखी गोष्ट असतं. क्रिकेटच्या मैदानावरती असे क्षण वारंवार येतात. म्हणजे एका बाजूला आपण पाहतो की काही वेळेला तुमची मैदानामध्ये धुलाई केली जाते, समोरचा फलंदाज तुमच्यासमोर आक्रमण करत असतो, फटक्यांची आतिषबाजी करत असतो. पण गोलंदाजाचं तेच तर काम असतं की फलंदाजाला रोखून धरायचं आहे, विकेट घ्यायची आहे. ब्ल्यू वर्सेस येल्लो असा सामना मैदानात पाहतोय. संदप वर्सेस बाळेगावमध्ये ही लढत चालू आहे. या वेळेला खेळू काढलाय तो चेंडू सरळ एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न जरूर करतोय आणि तो होतोय सुद्धा. मेघनाथ कोळी याच्याकडून एक सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. हेच तर खऱ्या अर्थानं आपण म्हणतो ना की क्षेत्ररक्षक फार महत्वाचा असतो. क्रिकेटच्या मैदानावरती आता मेघनाथला आपण पाहिला, जो त्याला माहिती होती की हा फटका सीमारेषेच्या बाहेर होऊ शकला असता. अशा वेळेला धावा रोखायच्या असतील तर आपलं 100% नक्कीच दिलं पाहिजे. आणि क्षेत्ररक्षकांची ही जर भूमिका असेल तर गोलंदाजाचा आत्मविश्वास 100 नाही 200% वाढत असतो. आणि तो आत्मविश्वास आता गुरुनाथकडे या वेळेला प्राप्त झालाय. या वेळेला मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर जाऊन खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर केला. पंचांनी मात्र इशारा केला की प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी गाडी अचानक प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरती जाते. स्वैर स्वरूपात आलेली ही धावफलकावरती 7 धावा लागल्यात. या 7 धावांमध्ये एका चौकाराचा समावेश आहे, तो अर्थात हेमंत पाटीलच्या बॅटमधून आलेला. हेमंत आणि वैभव ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते जेव्हा संदप संघ नाणेफेकी हरल्यानंतर फलंदाजी करायला मैदानात उतरलाय. याही वेळेला आपण पाहतोय की चेंडू खाली राहिला आणि गोलंदाजीमध्ये वैविध्यता. दुसरी धाव घेण्याचा या दरम्यान प्रयत्न असणार आहे. या सिटीज चांगल्या प्रकारे आपल्याला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. मैदानामध्ये प्रसाद सर आपण पाहतो की दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेळ असणं फार महत्त्वाचं असतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जे ताळमेळ सौरव गांगुली, सचिन तेंडुलकरने भारतीय संघांसाठी दाखवलं, गॉर्डन ग्रीनिज आणि डेन्समन सेन्सने वेस्ट इंडिज संघासाठी दाखवलं आणि किंबहुना मॅथ्यू हेडन आणि ॲडम गिलक्रिस्टने ऑस्ट्रेलियन संघासाठी दाखवलं. त्या प्रकारे ताळमेळ सलामीवीरांचं असावं लागतं आणि तेच आपल्याला क्रिकेटच्या मैदानात इथे पाहायला मिळालं. हेमंत आणि वैभवकडून पाहायला मिळालं.
याही वेळेला आपण पाहतोय चांगला चेंडू खाली राहायला जरूर, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होणार. एकेरी धावाने धावसंख्या वाढते, धावसंख्या वाढून पोहोचले ती अर्थातच 10 पर्यंत. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. गुरुनाथसाठी पारितोषिक सुद्धा या ठिकाणी लावलं गेलंय, परंतु गुरुनाथ हा असा गोलंदाज आहे जो लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. डावखुऱ्या हाताचे फलंदाजांबद्दल मगाशी प्रसाद सर आपण म्हणाला होतात की त्यांना एक नैसर्गिक अशा प्रकारची कला लाभलेली असते किंवा गुणवत्ता लाभलेली असते, परंतु त्याच वेळेला डावखुऱ्या गोलंदाजाची पण एक वेगळी परंपरा भारतीय संघामध्ये अलीकडच्या काळामध्ये पाहायला मिळते. म्हणजे आपल्याला आठवत असेल जहीर खान येण्यापूर्वी आपण एक स्वप्न घेऊन बसायचो की इंडियात कधी लेफ्ट हँड बॉलर येणार. भारतीय संघामध्ये डावखुरा गोलंदाज तेव्हा क्वचितच आपल्याला पाहायला मिळायचा आणि तो असायचा तर मग एखादा सुनील जोशी असायचा किंवा आणखीन एखाद्या लेफ्ट हँड स्पिनरला बोलवलं जायचं, परंतु फास्टर वन अशा प्रकारचा लेफ्ट हँड बॉलर आपल्याला पाहायला मिळाला नाही. गुरुनाथ येथे मैदानात गोलंदाजी करतोय. आज बाळेगाव संघासाठी त्याचा परफॉर्मन्स महत्वाचा ठरणार आहे, पण अशा वेळेला क्षेत्ररक्षकांची साथ महत्वाची. या वेळेला चेंडू फ्लेक केला, चेंडू जातोय तो फाईन लेग क्षेत्रामध्ये. एक धाव तर सहजरित्या पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न पूर्ण आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न अंगलट येतोय, फलंदाज बाद. पहिल्या षटकाच्या खेळामध्ये आपण धावफलकावरती पहिला फलंदाज बाद होताना सुद्धा पाहतोय प्रसाद सर. 12 धावा धावफलकावरती झाल्यात. बाद होऊन परतला तो फलंदाज हेमंत, धावचीतच्या स्वरूपात बाद झाला आणि नवीन फलंदाज मैदानात जातोय जो वैभवला साथ देणार आहे, रमेश पाटील. वैभव आणि रमेश ही जोडी मैदानावरती असणार आहे. डीजे मास्टरने एक फार छान गाणं वाजवलं, पण आपल्याला आठवत असेल की ज्या वेळेला भारताचा पहिला अंतराळ वेळ राकेश शर्मा ज्या वेळेला अंतराळयानामध्ये गेला त्यावेळेला भारतीय पंतप्रधानांनी त्याला विचारलं की आकाशातून भारत कसा दिसतोय, अवकाशातून भारत कसा दिसतोय, तेव्हा त्याने हेच शब्द सांगितले होते की सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. मला वाटतं क्रिकेटच्या मैदानावरती सुद्धा आपण अलीकडे तेच म्हणतो की ज्या वेळेला ऑस्ट्रेलियामध्ये आपण धूळ चारली आणि मग म्हणावं असं वाटलं की सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. टी नटराजन कोण नव्हता, शार्दूल ठाकूरचे काही रेकॉर्ड्स नव्हते, वॉशिंग्टन सुंदर तर डेब्यू करत होता, पण अशा वेळेला सुद्धा समोर 1000 विकेट घेतलेले स्टार्क असेल किंवा त्याच्यासोबत नॅथन लायन असेल किंवा ऑस्ट्रेलियन गोलंदाज असतील. आहा, या वेळेला पहिल्या चेंडूवरती विकेट मिळते. सुंदर फॉलो थ्रू, सुंदर रिदम आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. प्रजासत्ताक दिनाचा माहोल कसा असावा तर तो नक्कीच आपण इथे ऐकतोय. चंद्रकांत फुटाणे यांच्या माध्यमातून सर्व रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जातोय. पण इथे गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकासाठी प्रसाद सर पंकज गोलंदाजीला आला आणि पहिल्या चेंडूवरती त्याला विकेट मिळाली. यष्टीरक्षकाची तितकीच मोलाची आणि महत्त्वाची साथ लाभली, परंतु सुंदर फॉलो थ्रू आहे, तितका छानसा रिदम आहे आणि त्यावेळेला आपण जेव्हा गोलंदाजी करतोय आणि ही गोलंदाजी मैदानामध्ये फलंदाजांना नामोहरण करणारी असेल, पहिल्या चेंडूवरती विकेट घेणारी असेल, तर समोरचे फलंदाज हाराखरी करू शकतात किंवा बॅकफूटवरती जाऊ शकतात आणि त्याचं उत्तम उदाहरण त्याने आपल्या गोलंदाजीमधून पेश केलंय. पॉवर प्लेचं अर्थात दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. याही वेळेला काहीशी आक्रमकता पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती संदप संघाला, परंतु पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर आता दोन्ही नवीन फलंदाज आहेत, कारण सलामीवर बाद होऊन परतलेत. हेमंत धावचीत स्वरूपात बाद झाला, ज्याने वैयक्तिक आपल्या संघासाठी 9 धावा बनवल्या, 5 चेंडूंचा सामना केला. वैभव बाद होतोय, ज्याने 2 धावा अर्थात आपल्या संघासाठी बनवला. रमेश आणि प्रथमेश ही जोडी आता मैदानामध्ये आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन प्रथमेशसाठी या वेळेला पाहायचं आहे की क्षेत्रव्यू शॉट, फाईन लेग शॉट, थर्ड मॅन आणि रिव्हर्स खेळण्याचा अटेम्प्ट जरूर करतोय. काही वेळेला आपण पाहतो की अशा प्रकारचे अनोखे फटके खेळले जातात. म्हणजे क्रिकेटमध्ये बॅट्समनमध्ये जे काही इम्प्रूव्हाइज झालेलं आहे, बॅटिंग इम्प्रूव्हायझेशन ज्याला म्हटलं गेलं, की आधुनिक प्रकार आधुनिक
फटके बरेच आलेले आहेत. या फटक्यांमध्ये जितकी नावं घ्याल तितकी कमी. डग्लस मरिलियरचा स्ट्रोक आहे किंवा त्याच वेळेला दिलस्कूप आहे, हेलिकॉप्टर स्ट्रोक आहे किंवा अनोख्या फटक्याने म्हणजे ABD जे काही खेळतो ते काही सारं म्हणजे एका वेळ मी म्हणत असतो नेहमी चित्रपटामध्ये रजनीकांत काय करेल ते तुम्ही सांगू शकता, पण AB डिव्हिलियर्स काय करेल हे सांगू शकत नाही. इतकं भयानक प्रकारचं क्रिकेट आपल्याला अलीकडच्या काळामध्ये पाहायला मिळतं आणि म्हणूनच आणि ज्या वेळेला अशा प्रकारचं ओपन ग्राउंड असतं ना त्यावेळेला मैदानामध्ये अशा प्रकारचे आविष्कार पाहायला मिळणार, त्या प्रकारची कलात्मकता पाहायला मिळेल की नाही हे सांगू शकत नाही, पण काहीतरी वैविध्यपूर्ण देण्याचा प्रयत्न नेहमी फलंदाजांकडून होत असतो. कांद्याचा पुरेपूर वापर आणि याही वेळेला आपण पाहतो बिहाइंड द विकेट आणखीन एक फलंदाज बाद. गोलंदाज पंकज बुराडेचं या वेळेला कौतुक करावं लागेल, कारण ज्या प्रकारची देहबोली पंकजची पाहायला मिळते, समोरच्या फलंदाजांना नामोहरण करणारी आपली गोलंदाजी कशी असेल, अचूक टप्पा आणि लयबद्धता. फार वेगाने गोलंदाजी करायची नाहीये, परंतु ज्या वेळेला मैदानामध्ये फलंदाज बॅकफूटवरती जातात तेव्हा त्यांना बिहाइंड द विकेट आपण पकडू शकतो अशा प्रकारचा क्षेत्रव्यूह त्याने तैनात केला आणि आपल्या जाळ्यात फसवता म्हणतो ना की मच्छीमाराचं जे काम असतं, म्हणजे आपण महाराष्ट्रीयन आणि महाराष्ट्रीयन म्हटल्यानंतर आगरी कोळी बांधवांची एक वेगळ्या प्रकारची संस्कृती राहिलेली आहे. या महाराष्ट्राला आगरी कोळी बांधवांनी बरंच योगदान दिलेलं आहे. मग ते लोकनृत्य असेल, लोकसाहित्य असेल आणि त्याच वेळेला लोककला असेल. आणि या प्रकारच्या वातावरणात जेव्हा आपण ठाणे जिल्ह्यामध्ये आहोत आणि अशा वातावरणात आपण क्रिकेट खेळतोय, खार्डीसारख्या गावामध्ये आपण क्रिकेट करतोय जिथे खार्डी चषक 23वे वर्ष सेलिब्रेट करतंय, तेव्हा अशा संस्कृतीतून आलेलो आपण ते धागे दोरे का विसरायचे. आपली संस्कृती, आपली परंपरा हा आपला अभिमान आहे. आहा, व्हॉट अ बॉलिंग, फॅन्टास्टिक बॉलिंग बाय पंकज बोराडे. या गोलंदाजाकडे लयबद्धता आहे, या गोलंदाजाकडे मैदानामध्ये फलंदाजाला नामोहरण करण्याची ताकद आहे, या गोलंदाजाकडे शक्ती सुद्धा आहे आणि या गोलंदाजाकडे डोकं सुद्धा आहे. आपण मैदानात पाहतोय 2 चेंडू आखूड टप्प्याचे टाकल्यानंतर अर्थात उसळी घेणारे टाकल्यानंतर या वेळेला यॉर्करने त्याने फलंदाजाचं स्वागत केलं. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट घेतल्यात. 4 चेंडूचं अनालिसिस आपण पाहतोय. धावफलकावरती फार काही धावा लागलेल्या नाहीये, 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. विकेट आहे, लेग बाईट स्वरूपात धाव आहे, विकेट आहे, विकेट आहे आणि आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आलाय. माझे गुणलेखक मित्र या ठिकाणी कळवत आहेत की 7वी वेळ आहे या स्पर्धेची एकही हॅट्रिक अद्यापर्यंत नाहीये, पण ही पहिली हॅट्रिक पंकज बोराडे नोंदवणार का? पंकज बोराडे फ्लेक हो आणि पहिली हॅट्रिक, या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक पंकज बोराडे घेतोय आणि त्याला तितकंच साथ लाभते ती यष्टी रक्षकाची. कौतुक करावं तितकं थोडं पंकज बोराडेचं. कर्मा आणि मला एक डायलॉग आठवला. अमिताभ बच्चनने मला वाटतं KBC मध्ये तो डायलॉग म्हटला होता की कर्म के कुरुक्षेत्र में ना रूप काम आता है, ना रंग काम आता है, ना जाति काम आती है, ना बाप का नाम काम आता है, सिर्फ ज्ञान ही आपको अपना हक दिलाता है. और यही ज्ञान आणि हेच नॉलेज या वेळेला मैदानावरती दाखवले गोलंदाजाने. जोरदार टाळ्याने आपण त्याचं कौतुक करूया, अभिनंदन करूया. स्पर्धेतली पहिली हॅट्रिक नोंदवली पंकज बोराडेने आणि जितकं कौतुक करावं तितकं कमी, कारण म्हणतात ना कधीच कुणाला कमी लेखू नका. काहींनी
गाजवलेले असतात, काही गाजवत असतात, तर काही गाजवणार असतात. आणि हेच क्रिकेटच्या मैदानात पंकज बोराडेने दाखवून दिलं. बाळेगाव संघासाठी तो गोलंदाजीला आला. संदप संघाविरुद्ध खेळताना मैदानात पहिल्या षटकामध्ये जिथे 12 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकात तो 4 विकेट घेतोय. हॅट्रिकसह 4 विकेट घेतल्यात, केवळ 3 धावा खर्च केल्यात आणि धाव फलकावरती धावसंख्या लागली ती या 2 निशी अर्थात 15 पर्यंत. 2 षटकांचा खेळ संपलाय, 12 चेंडूंचा खेळ संपलाय, 15 धावा धाव फलकावरती. प्रसाद सर, या हॅट्रिक बद्दल काय म्हणाल? डेफिनेटली ज्या ज्या गोष्टीची वाट आतापर्यंत पूर्ण आमचे आयोजक किंवा सर्व यजमान बघत होते की ती मात्र गोष्ट आज घडली आहे. कारण अर्धशतक पाहायचं होतं ते आम्ही काल पाहिलं. सर्वोच्च धावसंख्येची नोंद आम्हाला काय पाहायची होती ती सुद्धा पाहायला मिळाली. अर्धशतक सुद्धा पाहायचं होतं ते सुद्धा आम्हाला काल पाहायला मिळालं. पण हॅट्रिक आतापर्यंत 4थ्या दिवसामध्ये नोंद झाली नव्हती, पण त्याची मात्र नोंद या 4थ्या दिवसामध्ये तिसऱ्या सामन्यामध्ये होते. पण परिस्थिती थोडीशी अनुरूप आहे. तुला पाहायला मिळते की 5 गडी बाद झालेत 15 धावसंख्येवर. अशा मुवमेंटला संदप संघाला कपिल देव निकन सारख्या खेळाडूची मात्र गरज आहे, जो मात्र सामन्याला कलाटी देऊ शकतो. एक मोठी धावसंख्या रचू शकतो पहिल्या सत्रामध्ये, जी मात्र कामगिरी भारतीय संघाने 1983च्या वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वे संघाच्या विरुद्ध केली होती. तसा खेळ मात्र आता मात्र प्रथमेश पाटीलला करावा लागेल. नक्कीच नक्कीच. आणि येस सर, हां, वेळ दौडायचा नाहीये. बाळेगाव संघाला विनंती असेल की आपल्याला 25 मिनिटांचा अवधी देण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्येच आपण 5 षटकं पूर्ण करायची आहेत. एखाद्या कपिल देव रामलाल निखन सारखी खेळी तुम्हाला साकारावी लागेल, जे प्रसाद सरांनी या ठिकाणी सांगितलं. 12 चेंडूंचा खेळ संपला, 15 धावा धावफलकावरती. प्रथमेशवरती ही फार मोठी मदार असेल, जो शुभमला साथीला घेऊन खेळणार आहे. नव्या पिढीला नवा आयकॉन हवा असतो असं नेहमी म्हटलं जातं. अलीकडच्या काळामध्ये ब्रेकिंग न्यूजचा जमाना आहे, त्यामुळे काल काय बातमी होती किंवा किंबहुना 2 तासापूर्वी काय बातमी होती हे विसरून आपण नव्या बातमीकडे वळतो. याच दरम्यान व्यासपीठावरती श्री पांडुरंग पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो खार्डी चषक 2023च्या निमित्ताने. पहिला चेंडू या वेळेला गोलंदाज भरकटलेला पाहायला मिळाला. पंचांनी मात्र तो नो बॉल डिक्लेअर केलाय आणि अवांतरच्या स्वरूपात ही धाव नक्कीच नोंदवली जाईल. फ्री हिट सुद्धा मिळेल. प्रथमेशला मिळालेली ही सुवर्ण संधी म्हणावी लागेल. पूर्वीच्या काळी गोलंदाज हा एक नवसाने सापडायचा आणि या वेळेला मी म्हणेन की हा नवस पूर्ण झालाय तो बाळेगाव संघाचा. कारण त्यांना ज्या प्रकारे पंकज बोराडेने गोलंदाजी करताना त्यांनी मैदानात पाहिलं, प्रतिस्पर्धी संघावरती दडपण वाढवलंय. विकेट किपर आला होता, थोडंसं कन्फ्युजन होतं. एक्झॅक्टली त्याने कन्फर्म केलं की नो बॉल कसला होता, तर हा क्रीजच्या बाहेर जाऊन चेंडू लँड झाला म्हणून तो पंचांनी नो बॉल कॉल केला आहे. ॲब्सोल्युटली. आणि त्या गोष्टीचे नियम फॉलो करावे लागतात. या वेळेला मात्र सरळ चेंडू सीमारेषा बाहेर, दे धक्का घे छक्का. आओ हम मिलजुल के बोले. संदीप, या अगोदर सुद्धा मी हे उदाहरण बऱ्याच वेळा जेव्हा अशी परिस्थिती झाली, 5 गडी बाद झाले, कमी धावसंख्या असताना मी बऱ्याच वेळा ते उदाहरण दिलंय, पण तसा मला फलंदाज बघायला मिळाला नव्हता. पण इथे मात्र या षटकाने मला असं वाटतंय की ती खेळी डोळ्यासमोर आणणार हा प्रथमेश पाटील. नक्कीच. आणि मला या ठिकाणी आदरणीय राजसाहेबांचं एक वाक्य आठवतं की उषक काल कितीही चांगला असला तरी सूर्याला तेथे फार काळ थांबता येत नाहीये. त्याच्यामुळे आता आपण मैदानामध्ये प्रतिस्पर्धी संघाला नामोहरण करण्याची कामगिरी आपल्या हाती आहे. प्रथमेशचा हाही फटका आपण पाहतोय. सीमारेषेवरती अडवण्याच्या नादामध्ये तो बाउंड्री लाईन पार करतोय. येस, इट इज वेलकम फॉर प्रथमेश. चार धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली ती अर्थात 26 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रथमेशच्या बॅटमधून जे काही घणागती फटके पाहायला मिळतात, त्या फटक्याने प्रेक्षकांचं मनोरंजन होतंय आणि त्याच वेळेला संदप संघाची धावसंख्या सुद्धा उंचावताना आपल्याला पाहायला मिळते. आगासन येथील श्री चंद्रकांत पाटील यांचे याच दरम्यान व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. वळतोय मी मैदानाकडे, ज्या ठिकाणी धावफलकावरती एक नजर टाकली तर धावसंख्या झालेली आपण पाहतोय 28 धावा धावफलकावरती लागले. तिसरं षटक
मैदानात सुरू आहे आणि प्रथमेशने मोर्चा सांभाळलेला आहे. जे मगाशी फार छान वर्णन केलं होतं की प्रसाद सरांनी की कोणाला तरी मैदानात थांबावं लागेल, धावा बनवाव्या लागतील आणि अलीकडच्या काळात प्रसाद सर त्याला आपण म्हणतो ना की धावा बनवण्यापेक्षा धावा ठोकाव्या लागतील. कारण 5 षटकांचा सामना म्हटला की तिथे तुम्हाला पॉवर प्लेचंही षटक आहे, तिथे तुम्हाला स्लॉग ओव्हर सुद्धा आहे आणि मिडल ओव्हरमध्ये सुद्धा तुम्हाला तेवढा रन रेट ठेवावा लागतो. आणि त्याच प्रकारचं चित्र मैदानात पाहायला मिळालंय. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जिथे 12 धावा आल्या होत्या, 2 षटकाच्या समाप्तीनंतर जिथे 15 धावा होत्या, आता तिसरं षटक अजूनही मैदानात सुरू आहे. त्या वेळेला 15 धावा आल्यात. भरत गोलंदाजीला आलाय. बोराडे बंधूंकडून भरत बोराडे, पहिलं षटक गुरुनाथ बोराडे, दुसरं पंकज बोराडे, तिसरा भरत बोराडे गोलंदाजीला आलाय. पाहायचं आहे की टेनिस क्रिकेटमधले चार भरत आपण पाहिले. भरत वाघेला असेल, भरत राठोड असेल, भरत मेहर असेल आणि भरत लोहार असेल. या वेळेला या भरतला मात्र मैदानामध्ये आसमान दाखवण्याचा प्रयत्न केला होता तो फलंदाजाने. अर्थात प्रथमेश पाटीलची फलंदाजी आज मैदानामध्ये संदप संघासाठी एक तारणहार फलंदाजी ठरलेली आहे किंवा तो तारणहार ठरतोय. रोमहर्षक फलंदाजी करतोय, धावसंख्या वाढवतोय, त्याला आकार देतोय, त्याला रंगरूप देण्याचं काम चालू आहे. पण याच्यामध्ये 5 षटकांमध्ये कितपर्यंत मजल मारणार संदप संघ? संदप विरुद्ध बाळेगाव ही लढत मैदानामध्ये मित्रांनो सुरू आहे. फुल टॉस बनून चेंडू खेळून काढलाय. बॅक टू द बॉलर, सरळ येतोय तो पावलंड एंडकडे, परंतु क्षेत्ररक्षक तितका चाणाक्ष आहे, चतुर आहे. उत्तम क्षेत्ररक्षण मगासपासून आपण पाहतोय ते बाळेगाव संघाकडून पाहायला मिळतंय. अजयकडून उत्तम क्षेत्ररक्षण झालं. अर्थात धावफलकावरती धावसंख्या बदललेली पाहायला मिळाली. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय. 31 धावा धावफलकावरती. 5 महत्वाचे फलंदाज माघारी परतलेत आणि प्रसाद सर आता मात्र गिअर चेंज केलेला पाहायला सुद्धा मिळाला. 12 चेंडू येणं बाकी आहेत. सामन्यामध्ये एक निर्णायक क्षणाकडे जाण्यासाठी काहीतरी धावसंख्या फिक्स केली असेल. म्हणजे आपण नेहमीच म्हणतो की 5 षटकांचा सामना आहे तर साधारण 55-60 धावसंख्या, एवढी धावसंख्या धावफलकावरती आली पाहिजे. संदप संघ त्या प्रकारे प्रयत्न नक्कीच करतोय. पुढच्या सामन्यासाठी आडवली आणि खोणी दोन्ही संघांना विनंती आहे की आपण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे, पण त्या अगोदरच इन्व्हाइट करतोय आपण व्यासपीठावरून थांबायचं आहे. खोणी आणि आडवली संघाचे संघनायक ताबडतोब व्यासपीठाकडे आपण रिपोर्ट करा, जेणेकरून आम्ही या 2 षटकानंतर लगेचच नाणेफेकी ते संपन्न करू. 3 षटकां मी बँकिंग इंडस्ट्रीमध्ये काम करतो आणि त्याच्यामुळे आम्ही मात्र ए फॉर ATM, बी फॉर बँकिंग, सी फॉर कॅशलेस आणि डी फॉर डिमॉनिटायझेशन एवढंच आमचं झालं. त्याच्या पुढे आम्ही जातच नाही, कारण त्याच्या पलीकडे जाण्यासारखं काही राहिलं सुद्धा नाही. त्याच्यानंतर आता धावफलकावरती नजर टाकूया, जिथे 31 धावा धावफलकावरती लागल्या. 3 षटकांचा खेळ संपला. 12 चेंडू येणं बाकी. अशा वेळेला गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा पाचारण केलं जातोय. तो मगाचा अर्थातच विक्रमवीर गोलंदाज पंकज बोराडे. 1 षटक, 3 धावा आणि 4 विकेट ज्याच्या नावावरती आहेत. पण तो विरुद्ध प्रथमेश असा सामना रंगणार आहे. म्हणजे पंकज विरुद्ध प्रथमेश. पी फॉर पॉवरफुल आणि पी फॉर सगळंच काही. म्हणजे पी फॉर आपल्याकडे मराठीत त्याला अपभ्रंश करत पैसा म्हटलं जातं. ओके, तर अशी प ची जी काही शक्ती आहे ना ती मैदानामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते. पण तो पी फॉर पंकज की पी फॉर प्रथमेश ते वेळ ठरवणार आहे. हा चेंडू या वेळेला वेगात टाकला, वेगावरती स्वार झालेला आहे. काही वेळेला आपण पाहतो ना की गोलंदाजाने आपली व्ह्यू नीती बदललेली असते ना, ती फार अनुभवण्यासारखी असते आणि त्याच वेळेला बरंच काही शिकण्यासारखं असतं. म्हणजे कोणाला वाटलं होतं की डॅव्हन ब्रावो स्लोअर वन टाकेल, म्हणजे तो एक मिरॅकलस अशा प्रकारचा प्रकार होता की डॅव्हन ब्रावोने स्लोअर वन आणला स्लॉग ओव्हरमध्ये आणि तो फार महत्त्वाचा ठरला. स्लॉग ओव्हरची एक वेगळी हिस्ट्री आहे, त्याबाबत आपण नंतर बोलू. यावेळेला मोठा फटका खेळला जातोय. प्रथमेश चेंडू सीमारेषा बाहेर फटकावतोय. षटकार नंबर 2 बाय प्रथमेश.
चित्रपटातील हे गाणं आणि या गाण्यासोबत बऱ्याच जणांना अनेक आठवणी ताज्या सुद्धा झाल्या असतील. म्हणजे आपल्या कॉलेज जीवनामध्ये असे काही क्षण यायचे, परंतु यावेळेला क्रिकेटच्या मैदानावरती जाऊया जिथे षटकाराने धावसंख्या बदलले. 37 धावा धावफलकावरती लागल्यात. 37 फॉर लॉस ऑफ 5 विकेट. 4th ओव्हर इन अ प्रोग्रेस. मैदानामध्ये फलंदाज आणि गोलंदाजांमधलं जे काही तुंबळ युद्ध सुरू आहे ना, त्याची एक मजा काही वेगळी असते. गावदेवी क्रिकेट क्लब काडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये प्रथमेश मैदानामध्ये सगळी मदार आपल्यावरती घेतोय. तो शांत आहे, पण तितकाच त्याची बॅट, जसं मगाशी मी म्हणालो की त्याची प्रचंड उद्धट आहे. त्याला एखादा आखूड टप्प्याचा चेंडू मिळाला तो विरकावून देणार आहे. एखादा ओव्हर पिच मिळाला तो फ्रंट ऑफ द विकेट खेळतोय, किंवा त्याच वेळेला एखाद्या चेंडूवर बाउन्स मिळाला तर तो बॅकफुटवरती जाऊन स्वतःसाठी जागा बनवतोय. आपल्या पोतडीतले सारे फटके तो या ठिकाणी अजमावताना आणि ते यशस्वी करताना. याही वेळेला फिरून खेळलाय. चेंडू जातोय तो सरळ फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. वेलकम फॉर प्रथमेश. नजर टाकूया. धावसंख्या पोहोचले 43 पर्यंत. 4थं षटक सुरू आहे. मगाशी मी म्हणालो की क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला म्हटलं जातं ना की टॅलेंटला फार महत्त्वाचं असतं. मी त्याच्या 1 स्टेप अहेड म्हणतो. टॅलेंटेड अलीकडे सगळेच तुम्हाला पाहायला मिळतील, पण त्याच्यापेक्षा तुमचा ॲटिट्यूड काय, तुम्ही किती प्रॅक्टिस केले, त्याला फार महत्त्वाचं असतं. इथे आपण प्रथमेशची बॅटिंग पाहतोय. त्याच्या बॅटिंगमधला रोमहर्षकपणा आहे, त्याच्या बॅटिंगमध्ये रोमांस आहे आणि रांगडेपणा सुद्धा आहे, जो आपल्याला अनुभवायला मिळाला आहे. याही वेळेला आपण पाहतोय शफल होऊन खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर अपील झालं. अपील फेटाळलं गेलं. एकेरी धावांना धावसंख्या जरूर बदलणार आहे. धावफलकावरती 44 धावा लागल्यात. पण प्रथमेशच्या बॅटिंगने एक वेगळ्या प्रकारचा नूर मैदानामध्ये आणलेला आहे. सचिन तेंडुलकरने एक फार छान वाक्य म्हटलं होतं की एन्जॉय द गेम अँड चेस युअर ड्रीम्स. ड्रीम्स डू कम ट्रू. कारण स्वप्न पाहायची असतात, स्वप्नांच्या मागे लागायचं असतं आणि त्याच्यासाठी ध्येय करायचं असतं. पण काही जणांची स्वप्न सकाळी 10 वाजता सुरू होतात, जेव्हा ते अंथरुणातून उठून अर्थातच त्यांना पडलेलं असतं ते स्वप्न, ते रात्रीच्या झोपेत पडलेलं असतं. पण त्याच्यासाठी सकाळी पहाटे 4ला उठायचं असतं, नेट प्रॅक्टिससाठी जायचं असतं. हेही तेंडुलकरने आपल्याला शिकवलं. पण याच क्रिकेटच्या महानायकाने आपल्याला शिकवल्यानंतर इकडचा खेळ मात्र आपल्याला शिकवतोय की गोलंदाजाने कमबॅक केलाय, चेंडू डॉट गेलाय, धावसंख्येला रोखण्याचा त्याचा प्रयत्न यशस्वी झालाय शेवटच्या चेंडूवर. पण लास्ट ओव्हरला स्ट्राईक असणार आहे ती प्रथमेशकडे, जेव्हा धावफलकावरती 5 गडी बाद 44 अशी धावसंख्या. आपण जर विकेट फॉल ऑन पाहिलं तर 12 वरती पहिली विकेट गेली, दुसरा गडी बाद झाला 12 या धावसंख्येवरती, तिसरा 13 13 13 म्हणजे तिसरा, चौथा आणि 5वा. 5 गडी बाद 13 या धावसंख्येनंतर आपण मैदानामध्ये पाहतोय की 44 धावा धावफलकावरती लागल्यात. 31 धावांची पार्टनरशिप असेल, पण या पार्टनरशिपमध्ये मधल्या फळीतून कशा प्रकारे खेळ करायचा असतो त्याला सर्वस्वी जबाबदार आहे ना जो कोणी, अर्थात किमयागार आहे. जबाबदारपेक्षा आपण किमयागार शब्द वापरूया. हा किमयागार जर कोणी ठरला असेल ना तो फलंदाज प्रथमेश आहे. संदप संघासाठी तो फलंदाजी करतोय. आणि मगाशी सुद्धा मी म्हणालो की जसं महेंद्रसिंग धोनी म्हणाला होता की यू डोंट प्ले फॉर द क्राऊड. तुम्ही प्रेक्षकांसाठी खेळत नाही, तुम्ही स्वतःसाठी खेळत नाही, तुम्ही तुमच्या गावासाठी खेळताय. आणि जिथे गावाचा प्रश्न येतो, जिथे जमिनीचा प्रश्न येतो, जिथे आपल्या अस्मितेचा प्रश्न येतो, जिथे आपल्या देशाचा प्रश्न येतो, तेव्हा ती एक वेगळी फिलिंग असतं. आणि म्हणूनच तुम्हाला आठवत असेल की नुकत्याच झालेल्या सामन्यामध्ये सिराजने ज्या वेळेला 5 विकेट घेतल्या, जसप्रीत बुमराहने त्याला आलिंगन दिलं, त्याला मिठी मारली. आपल्याकडे हे होणं फार आवश्यक असतं. जसप्रीत बुमराह हा फार मोठा बॉलर आहे, पण आलेल्या नव्या खेळाडूचं कौतुक त्याने त्या प्रकारे केलं ना, ते पाहणं औत्सुक्याचं ठरतं. यावेळेला मोठा फटका, चेंडू सीमारेषा बाहेर. 6 नंबर 3 बाय प्रथमेश. धावफलकावरती 50 धावा लागतात. अर्थात 5 गडी बाद 50 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजीसाठी 5व्या षटकामध्ये गोलंदाजीला मेघनाथ कोळीला आणला. मेघनाथने उत्तम क्षेत्ररक्षण करताना आपण मेघनाथला पहिल्या षटकात पाहिलं होतं. तोच मेघनाथ गोलंदाजीला आला. पण प्रथमेश मैदानामध्ये उभा आहे आणि प्रथमेश एक वॉरियर प्रमाणे खेळतोय. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये फेमस झालेला शब्द आपल्याला माहिती असेल, कोरोना वॉरियर. ओके, सो योद्धा.
योद्धा फार महत्वाचा असतो आणि योद्धा कधी नकारात्मक नसतो. योद्ध्याने रणांगणावरती शस्त्र टाकायची नसतात, हे आपण इतिहासातून शिकलो. मग इतिहासातील अनेक वीरांची नावं इथे घेता येतील. सध्या प्रथमेश पाटील वॉरियर आहे. आज अपील झालं जरूर, परंतु पंच म्हणताय तिथे दाद देतात लगेच की बॅटच्या स्वरूपात ही धाव असणार आहे. एकेरी धावांना धावसंख्या बदलणार आहे. 51 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही या षटकातील 4 चेंडू येणं बाकी आहे. 5 षटकांच्या सामन्यामध्ये बऱ्याच वेळेला आपण पाहतो की स्लॉग ओव्हरची एक मजा असते. म्हणजे लास्ट ओव्हर म्हटलं ना की त्याला आपण सर हां सर तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे. त्याच दरम्यान टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार. तिसरा अच्छा ओके सॉरी माय मिस्टेक. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार. ती अर्थातच मंडळाचे नियम आहेत की तिसऱ्या पंचांची मदत ही ॲक्शनसाठी घेतली जाते, बॉलर्सच्या ॲक्शनसाठी. म्हणजे वादग्रस्त शैली असेल की नसेल यासाठी ज्या वेळेला फलंदाज ऑब्जेक्शन घेतो त्यावेळेला तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. अर्थात वेगवेगळ्या विभागात वेगवेगळे नियम असतात आणि त्या अनुषंगाने तशा प्रकारचं आयोजनामध्ये बदल केलेले असतात आणि त्याच्यामुळे थोडा फंबल झालं, सॉरी फॉर दॅट. पुन्हा वळतोय मैदानाकडे मित्रांनो. मी स्लॉग ओव्हरची मजा आपल्याला सांगत होतो, पण या चेंडू नंतर सांगू जेव्हा धावफलकावरती 51 धावा झाल्यात आणि मेघनाथ कोळी गोलंदाजी करतोय. राऊंड विकेट आलाय तो. या वेळेला आपण पाहतोय ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू पंचांनी हात फैलावून इशारा केला आणि याच दरम्यान फलंदाज बाद सुद्धा होतोय. धन्यवाद. आणि विकेट या वेळेला ज्याला आपण म्हणतो ना की काही वेळेला तुम्हाला ती विकेट दान करावी लागते, स्वतः सॅक्रिफाईस करावं लागतं. अशा प्रकारे सॅक्रिफाईस काही वेळेला करावे लागले. सचिन तेंडुलकरसाठी वीरेंद्र सेहवागने 2 वेळा सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकरच रनआउट झाला. म्हणजे आतापर्यंत इंटरनॅशनल टेस्ट क्रिकेटमध्ये, टेस्टबद्दल बोलतोय मी, की 2 वेळा सचिन आणि सेहवागमध्ये रनआउटचा संधी आली आणि त्याच्यामध्ये सचिन बाद झालेला पाहिला. परंतु काही वेळेला अशा गोष्टी होत असतात. या वेळेला प्रथमेशसाठी आपली विकेट दान करून आलाय तो शुभम. मैदानामध्ये अजूनही या षटकातील 4 चेंडू येणं बाकी आहेत. धावफलकावर 3 चेंडू येणं बाकी आहेत. सॉरी 4च. हा वाईड होता. या वेळेला मोठा फटका प्रथमेशचा जरूर. याही वेळेला दुसऱ्याचा प्रयत्न असणार, यात कोणतीही चूक नाही. क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करतोय चेंडू अडवण्याचा, यशस्वी झाला सुद्धा. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवतोय. 2 धावेने धावसंख्या बदलले. धावसंख्या पोहोचले ती अर्थातच 53 पर्यंत. 54 असेल. 54 धावा धावफलकावरती लागल्यात. येस 54 धावा धावफलकावरती लागल्यात. मगाशी वाईड होता आणि त्याची 1 धाव आहे. सो 54 धावा धावफलकावरती. अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहे. पण प्रथमेशने आज साऱ्या रसिक प्रेक्षकांची मनं जिंकलीत. संदपसाठी ओ हो, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक, इट्स अ कडक. प्रथमेश आपल्या संघाची धावसंख्या पोहोचवतोय 60 वरती आणि स्वतः पोहोचलाय वैयक्तिक 40 या धावसंख्येवरती. या स्पर्धेतली पहिली आपली स्वतःची पहिली 50 तो पूर्ण करणार का? अजूनही त्याला 10 धावांची गरज आहे, पण तो संघाच्या लक्षाकडे पाहतोय की आपण ज्या पद्धतीने मैदानात खेळलोय, ॲटिट्यूड किती इम्पॉर्टंट असतो, जो या सामन्यामध्ये प्रथमेश पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. हा मात्र चांगला चेंडू फलंदाजाला चकवलाय, सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल ते मेघनाथ कोळीचं, की राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज समोर आहे, त्याला बीट करायचं आहे आणि ॲट द सेम टाइम त्याच्यावर दडपण वाढवायचं आहे. ते काम या वेळेला मेघनाथने नक्की केलंय. शेवटच्या 2 चेंडूंमध्ये त्याने धावा रोखल्यात जरूर. लेग बाईटच्या स्वरूपात धाव आली. 61 धावा धावफलकावरती लागतायत. मी विनंती करेन ती या वेळेला पुढच्या सत्रामध्ये अधिक वेळ न दवडता लगेचच आपण क्षेत्ररक्षणाला उतरायचंय संदप संघाने.
चला, खोणी संघाचे संगणक आणि आडिवली संघाचे संगणक त्वरित व्यासपीठावर यायचे नाणेफेक करण्यासाठी. खोणी आणि आडिवली. धावफलकावरती 61 धावा लागल्या, 62 धावांचं आव्हान उभं केलं गेलं. पण आजचा हा खऱ्या अर्थानं हिरो ठरतोय तो संदप संघाचा फलंदाज प्रथमेश पाटील. ज्या प्रकारे त्याने फलंदाजी केली, आक्रमकता ही मैदानामध्ये यशस्वी असते, पण ॲट द सेम टाइम आक्रमकता आणि त्याच्याही पलीकडे संत गती यातला मधला शब्द आहे तो संयम. आणि तो संयम त्याने मैदानामध्ये दुसऱ्या षटकात पाळला. त्याने तो फक्त बघत होता की समोर एका बाजूला हाराकिरी होते, आपल्या संघातल्या विकेट चालल्यात, पण दुसऱ्या बाजूला आपण आहोत. आणि म्हणतात ना की छत्रपती शिवाजी महाराजांनी शिलेदार उभे केले, त्या शिलेदारातला हा एक शिलेदार होता जो संदप संघासाठी या वेळेला धावून आला आणि त्याने मैदानामध्ये स्वतः 40 धावांची नेत्रदीपक खेळी करून 61 पर्यंत संघाला पोहोचवलं. आणि वळतोय पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीच्या कौलसाठी प्रसाद परब सर यांच्याकडे. थँक्यू संदीप. पांडुरंग पाटील यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. पांडुरंग पाटील साहेब, आपल्या शुभेच्छा. आम्ही इथे नाणेफेक संपन्न करत आहोत. दोन्ही कॅप्टनसाठी ही सूचना असणार आहे. नाणेफेकीचं जे महत्त्व आहे ते तुम्हाला आम्ही तिथे समजावू तुमच्या दोन्ही संघनायकांना. एका साईडला खार्डी चषक, एका साईडला नार हॉस्पिटल. संदीप इथे मात्र येतोय खोणी संघाकडून आणि एका बाजूने संघनायक तुम्ही पाहतात करण जो आडिवली संघाचा संघनायक आहे. आणि या दोन संघांमध्ये नार हॉस्पिटल कॉल केला आहे आणि खोणी संघाने नाणेफेक इथे जिंकली आणि खोणी संघाच्या संघनायकाला हे नाणं इथे गिफ्ट करत आहोत संदीपला. अभिनंदन संदीप, नाणेफेक जिंकली आपण. संदीप काय म्हणशील, या अगोदर कधी या सीझनमध्ये आडिवली संघाची फाईट झाली आहे? हो, कालच झाली. 3rd राऊंडमध्ये त्याने आम्हाला परास्त केले. चांगला खेळ, विजयने चांगला खेळ केला. आज काय वेगळं स्ट्रॅटेजी, कारण या सामन्याचे ड्रॉ आधीच झाले होते. कालच तुमचा सामना झाला, पण या सामन्याचे ड्रॉ आधी झाल्यानंतर आपण एक स्ट्रॅटेजी बनवूनच खेळत असतो स्पर्धेमध्ये. वेगळी स्ट्रॅटेजी आहे का आज आडिवली संघाच्या विरुद्ध? हो, नक्कीच. काल 2 बॉलर शॉर्ट होते, ते बॉलर आज आहेत, कारण तिथे 2 एंट्री होत्या आमच्या, त्याच्यामुळे 2-2 बॉलर डिवाइड केलेले आहे. नाणेफेक जिंकल्या संदीप, काय निर्णय घेतलायस तू? नक्कीच क्षेत्ररक्षक. काय म्हणशील, तुम्ही स्वतः खूप चांगले आयोजक आहात. जुनी क्रिकेट स्पर्धा तुमच्या माध्यमातून आम्हाला खोणी गावामध्ये पाहायला मिळते. आज आपण एका मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळत आहोत आणि खास करून उल्लेख असा करेन की या सीझनमध्ये मोठ्या क्रिकेट स्पर्धेचा अभाव राहिला आहे, मोठ्या क्रिकेट स्पर्धा झाल्या नाही आहेत. पण त्यामध्ये मात्र सन्मान्य दिनेश रामण पाटील साहेबांनी मात्र एक पाऊल पुढे टाकत असताना किंवा खोणी संघाच्या पिते मात्र खाडी संघाच्या माध्यमातून एक चांगली क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? स्पर्धेबद्दल म्हणायचं म्हणजे आम्ही देखील स्वतः आयोजक आहेत. आम्हाला माहिती आहे काय मेहनत असते स्पर्धेमध्ये. दिवसाचा शेवटचा चेंडूपर्यंत परेपर्यंत सर्वांची मेहनत असते. आणि दिनेश मामा बोललं तर म्हणजे मामा होतात ना, त्याने त्यांचं आयोजन बोललं तर 1 नंबर असतो. आणि जिथे टी शर्टवर त्याने एकच वादा राजू दादा दिलं म्हणजे आम्ही समजलं आयोजन 100% इथे 1 नंबरचं असेल. क्या बात आहे संदीप, खूप चांगला तू मात्र वक्तव्य इथे मात्र पेश केलं. थँक्यू व्हेरी मच. करणकडे येऊया. कारण जास्त काय विचारणार नाही आपण. तू नाणेफेक हरलायस, पण नाणेफेक तुझ्यासाठी इम्पॉर्टंट होती, कारण त्याने मगाशी म्हटलं की कालच आम्ही एकमेकांसमोर खेळलो, पण काल आम्हाला पूर्ण संघाने पराभूत केलं, पण त्यांचे 2 गोलंदाज ॲड झाले, त्यामुळे चांगली फाईट येण्याचा ते प्रयत्न करतील. काय म्हणशील अपोनंट संघाबद्दल खास करून सर्वप्रथम? नाही, त्यांचा संघ पण चांगला आहे. काय त्यांचे फिल्डर शॉट होते म्हणून आम्ही 3 राऊंड बॅटिंगमध्ये जिंकले. आम्ही टॉस जिंकलो असतो तरी बॅटिंगच केली असती पहिली. तुझ्याकडनं सुद्धा 2 शब्द या स्पर्धेबद्दल. खूप नवीन संकल्पना पाहायला मिळतात, नवीन ट्रॉफीज पाहायला मिळतात आणि जी क्रिस्टल ट्रॉफी जिंकण्याचं प्रत्येकाचं स्वप्न आहे. काय म्हणशील स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आणि एकूण या संकल्पनेबद्दल? आयोजन खूप सुंदर आहे, कारण की मी इथं खेळण्यासाठी म्हणजे आमचे राहुल दादा सांगत असतो की इथे एंट्री आपल्याला टाकायची, आपल्याला खेळायचंच असतं इथं. आणि दरवर्षी आम्ही खेळण्याचा इथे जास्तीत जास्त प्रयत्न करतो. थँक्यू करण. जास्त काही करण बोलत नाही, आपण लगेचच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जाणार आहोत. तर नाणेफेक इथे संपन्न झाली. नाणेफेक जिंकली ती खोणी संघाच्या संघनायक संदीपने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. फलंदाजीला इन्व्हाइट केलं आहे त्या आडिवलीच्या करणच्या पूर्ण संघाला. आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. मगाशी याप्रमाणे उल्लेख केला की भारतीय वर्सेस झिम्बाब्वे सामना जो झाला त्यामध्ये कपिलदेव निकंजींनी फलंदाजी केली, तशी फलंदाजी आम्हाला अनुभवायला मिळणार का? आणि प्रथमेशने आपलं इथे मात्र ब्रीदवाक्य पूर्ण करत असताना एक अप्रतिम अटॅकिंग बॅटिंग केली आणि एक सन्मानजनक धावसंख्या उभारली आहे. बघा धावसंख्येचा ते पाठलाग होणार का मैदानावर? आपण जाऊया आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया मच्छिंद्र पाटील यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रसाद सर. थँक्यू सो मच संदीप जगे. इट इज अ वाईट गुड कॉल फ्रॉम अंपायर. पहिला चेंडू तुम्हाला वाईट पाहायला मिळतो. जिंकण्यासाठी 62 धावांची गरज. आपण पाहतो ही स्पर्धा खाडी चषक 2021 पर्व आपण पाहतोय आणि 23व्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. तमाम कडे या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. तिसरा सामना आपण पाहतोय. मागचा सामना आपण हाय स्कोरिंग पाहिला, मात्र हा सामना खूप फाईट पाहायला मिळेल, कारण मागचा सामना एकतर्फी होता आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कडवी झुंज पाहायला मिळेल. गोलंदाज सज्जातुल
अतुलचा चेंडू लाफे ड्राईव्ह जज करेल त्याच्या अबाक्याच्या मध्ये नाही यास शुभम यावेळी मात्र मला असं वाटतं की झेल होणारच नाहीये. इनक्रेडिबल कॅच, जबरदस्त कॅच अप दे, जबरदस्त ॲपट दाखवत असताना मैदानावरती उंचावेल तो त्याची उपयुक्तता दाखवू शकेल. जबरदस्त एंटरटेनमेंट केलं शुभमने मैदानावरती. व्हेरी गुड फिल्डिंग. पहिलाच गडी पहिलाच धक्का दिला यावेळी मात्र फलंदाज बाद झालाय. भावेश वारे इज गॉन फॉर डक. एकही धाव उभारू शकला नाही संघासाठी. 62 धावांची गरज. काय फलंदाजी केल्यात प्रथमेशनं. नेहमीच हँड ग्लोव्ज घालून करणारा फलंदाज. पाटील परिवार हे सर्व करण्या संघाचंच नाव आहे. पाटील 11 संदप आणि सामना आपण पाहतोय श्री गणेश बाळेगाव या दोन संघांमध्ये. गुड फाईट. खूप सामना चांगला पाहायला मिळेल. अतुल येतोय. ओ लावली डिलेव्हरी चेंडू टप्पानंतर मात्र यावेळी क्रॉस बॅट स्ट्रोक करण्याचा प्रयत्न पूल करायचा होता चेंडू त्याला, कारण तिथे खूप मोठा आपण पाहतो गॅप आहे स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये. तो गॅप त्याला मात्र कव्हर करायचा होता, मात्र जमलं नाहीये. गुड बॉलिंग, गुड कमबॅक गोलंदाजी अतुलच्या माध्यमातून. अतुलनं स्वतःला खूप सावरलंय, कारण पहिला चेंडू स्क्वेअर होता त्यानंतर मात्र स्वतःला सावरलंय. दुसऱ्या चेंडूवरती खूप चांगला गडी बाद केला, नंतर मात्र बीट करतोय. स्टॅकेनला फलंदाज उजव्या हाताचा अजय कोळी. अत्यंत घातक विध्वंसक फलंदाज यावेळी बघू शकाल आपण स्टाकरंडला अतुलला फेस करताना. ओ यावेळी मात्र पुन्हा एकदा पंचाने सांगितलंय, अपील केलं होतं थोडंसं बॉडी अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. इजा होते घडून. किती गतिमान गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. आणि भविष्यामध्ये जर मित्रांनो तुम्हाला जर टेनिस विश्वामध्ये हेल्मेट जर पाहायला मिळाले तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का नक्कीच बसू देऊ नका, कारण वेगवान गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. थोडेसे इंज्युर्ड झाले फलंदाज, कारण चेंडू बघू शकाल आपण ॲक्शन रिप्ले दाखवला जाईल एचएमडीच्या माध्यमातून. तेव्हा मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगू की चेंडू कुठे एक्झॅक्टली ब्रश झालाय, कुठे लागलाय, कुठे हिट झालाय मैदानावरती. पंच पाण्याची मागणी करतात. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. यू आर वॉचिंग द बिगेस्ट ट्रॉफी ऑफ द टेनिस क्रिकेट वर्ल्ड, खाडी ट्रॉफी 2021 ऑर्गनाइज्ड बाय गावदे क्रिकेट क्लब अँड दिनेश शेट. वन मॅन शो वन मॅन आर्मी. दिनेश शेट पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये वेगवान गोलंदाजी अतुल करत असताना वेगवरती मात्र जबरदस्त त्याचं मी म्हणेन प्रभाव आहे. बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये, स्लो ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकाल आपण हा फलंदाज ऑन साईडला करण्याच्या नादामध्ये चेंडू मात्र त्याला बीट होतो. डोक्याला चेंडू लागलाय. इजा होऊ शकते तुम्हाला, कारण मी 2016ला ज्यावेळेला मी समालोचन केलं होतं प्रतिभा विलास 7 ट्रॉफी भिवंडीमध्ये, तेव्हा टेनिस विश्वाचं समालोचन होतं आणि त्या टेनिस विश्वामध्ये खेळू हेल्मेट घालून उतरले होते. हे चित्र तुम्हाला पुढे पाहायला मिळेल मित्रांनो. आश्चर्याचा धक्का बसू देऊ नका, कारण सध्या वेगवान गोलंदाज येतात. कारण सर सलामत तो पगडे हजार. कारण तुम्ही असाल तर क्रिकेट असेल, कारण ही तुमची शेवटची स्पर्धा नाहीये. त्यामुळे मित्रांनो नेहमी गार्ड घाला, गार्ड घालून प्रिकॉशन घेत चला, कारण सध्याचे खेळू कधी काय करतील सांगता येत नाहीये. त्यामुळे रिटायर्ड होण्याचा मात्र प्रयत्न केलाय. थोडासा इंजोर्ड झालाय फलंदाज. जरा बघू शकाल आपण रिटायर्ड होताना फलंदाज अजय कोळीला मात्र परतावावं लागेल. गुड डिसिजन अजय. कारण जर तुम्ही खेळण्यास निश्चित योग्य नसाल तर मात्र आपण डिसिजन घेतलं पाहिजे संघासाठी. गुड बॉलिंग. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी बघू शकाल आपण. जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक या मैदानावरती पाहायला मिळतात. हे यश आहे गावदेवी खाडी संघाचं. सातत्यानं अपक्षाचं ओझं वाहणारी स्पर्धा आपण पाहतोय. नवीन संकल्पना राबवून ही स्पर्धा नवीन स्वप्न घेऊन तुमच्यासाठी नेहमीच येत असते. आणि 23व्या वर्षामध्ये स्पर्धा अत्यंत थाटामाटात दिमागदारमध्ये पदार्पण करते. आणि यावर्षी एक वेगळीच संकल्पना पाहायला मिळाली, कारण या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी आम्ही डावले प्रीमियर लीग ही स्पर्धा सुद्धा पाहिली. आणि त्या स्पर्धेमध्ये स्वतः आपण आयोजकांना पाहिलं इन ॲक्शनमध्ये. श्लोक आर्या 11 संघाच्या माध्यमातून दिनेश शेट पाटील यांना आणि काय षटक फेकलं त्यानं, आणि 2 धावात 2 गडी बाद करून मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड सुद्धा मिळवला आहे. आणि त्यांचा संघ फायनलमध्ये पदार्पण सुद्धा केलंय. आणि त्यांच्या समवेत असेल तो मात्र निलांगमित संघ. या 2 संघांमध्ये शेवटच्या दिवशी तुम्हाला थरार पाहायला मिळेल. प्रेक्षणे मी सामना निश्चित म्हणणार नाही, मात्र सामना चांगला असणार आहे ना. बॅक टू क्रिकेट वळूया आपण या सामन्याकडं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. अतुल पाटील सातत्याने व्हॅरिएशन दाखवण्याचा प्रयत्न करतोय. नवीन फलंदाज आलाय आणि पहिला फलंदाज मला वाटतं रिटायर्ड आड होणारा स्वयं घोषित केले त्यानं. बंटी स्ट्रायकरला आलाय. अत्यंत घातक फलंदाज. इज अ एक्सप्लोसिव्ह बॅट्समन ऑफ द टेनिस क्रिकेट वर्ल्ड ॲज फार ॲज आय नो. खूप विध्वंसक फलंदाज स्ट्रायकरला येत असताना
अराउंड विकेट. गोलंदाजाला लय चेंज केला, यामध्ये स्क्वेअर कट केला, बॅकफुटला जाऊन खूप चांगला फटका दाखवत असताना चेंडू ट्रॅव्हल झाला डीप या थर्ड मॅन रिझन मध्ये कव्हर करेमध्ये सी. माझे शब्द हवेतच होते की बंटी इज अ एक्सप्लोसिव्ह बॅट्समॅन ऑफ द टेनिस स्केडवल आणि माझे शब्द हवेतच असताना मात्र त्याने दाखवून दिलाय की मी किती चांगला फलंदाज आहे. सामना खूप चांगला होईल मित्रांनो. कुठेही जाऊ नका. जर पाणी पिलं नसेल तर पाणी पिऊन घ्या, दीर्घ श्वास घ्या, कारण सामना तुमच्यासाठी फार मोठा असणार आहे. ब्रिलियंट फिनिश सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दोन संघाच्या माध्यमातून अत्यंत घातक दोन संघ आपण पाहतो एकमेकांसमोर फाईट करताना. पाटील इलेव्हन संदीप वर्सेस श्री गणेश बाळेगाव यांच्यामध्ये. राऊंड विकेट. लय मात्र चेंज करावी लागली. मिस टायमिंग स्ट्रोक. शतकचे जज करतोय स्वतः गोलंदाज आणि फलंदाज बाद. ज्या फलंदाजानं पहिल्या चेंडूत चौकार दिला त्याला मात्र लगेच प्रत्युत्तर दिलं. टीट फॉर शब्दचं प्रत्युत्तर. अजून एक दे धक्का. महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्रानं स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे दिले, महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रानं लता दिदी दिली आपल्याला गायन कोकिला, तोच महाराष्ट्र. महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रानं सचिन रमेश तेंडुलकर दिलं, तोच महाराष्ट्र. संतांची परंपरा जपणारा महाराष्ट्र, 105 हुतात्म्यांना बलिदान देणारा तोच रक्तरंजित महाराष्ट्र आपण पाहतोय. आणि तीच महाराष्ट्राची गीते आपण सातत्याने डीजेच्या माध्यमातून ऐकत असताना. व्हेरी गुड जॉब. धावपकती धाव आल्यात. पहिले षटक मार्गास असताना टाइम रिस्ट्रिक्शन असणारे तुम्हाला लक्षात घ्या, कारण वेळ जास्त वाया जातोय. दोन्ही संघांना विनंती असणार आहे आपण स्पीडअप करायचा सामना. कारण काल शहापूरमध्ये आम्ही समालोचन करत होतो मित्रांनो. एक सामन्याला 2-2 तास लागत होते. नाईट रचीमध्ये जबरदस्त प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद होता त्या स्पर्धेमध्ये. नवीन फलंदाज पाचन करत असताना फलंदाज बंटी बाद झाल्यानंतर मेघनाथ कोळी, एक मोठं नाव आहे मेघनाथ कोळी. या संघाची ओळख आहे मी म्हणेन. बघायचं यावर्षी किती फॉर्ममध्ये आहे तो मैदानावरती. गुड बॉलिंग अतुलचं मी कौतुक करेन. ओव्हर द विकेट. डान्सिंग डाऊन द विकेट. फलंदाज बघा फ्रंट फुट लावून चेंडू ऑन साईडला गॅपमध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय. गुड बॉलिंग. बघा गोलंदाजाने जेव्हा त्याच्या समोर राईट हँड फलंदाज झाला तेव्हा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा केला, आणि लेफ्टी जेव्हा आला त्याच्यासमोर तेव्हा त्याने राईट आर्म राऊंड विकेट मारा केला. हे चित्र सातत्याने पाहायला मिळालं. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर यशस्वी षटकाची सांगता झाली, कारण या षटकामध्ये आपण पाहिलाय एक चौकार आणि या षटकामध्ये आपण पाहिले ते गडी बाद होताना सुद्धा पाहिले. गुड बॉलिंग. सन्माननीय पांडुरंग म्हात्रे साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यावं आणि फडकेपाडा, शेळगाव आणि खाडी या सर्व तिन्ही गावातील विनंती करेन मान्यवरांना, प्रतिष्ठित नागरिकांना की आपण व्यासपीठावर या, कारण हे व्यासपीठ सन्मान करणारं व्यासपीठ आहे. मी नेहमीच म्हणतो खाडी गाव असेल निलजे गाव असेल, कारण हे दोन गाव असे आपण पाहतोय की संपूर्ण गावच्या गाव झोकून देत असतो स्पर्धेमध्ये, कारण हा त्यांचा अभिमान आहे, बहुमान आहे. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर धाव बघू शकाल आपण. अशोक आम्हाला माहिती देताना 5 धावा 10 पालकवरती बघू शकाल आपण. गुड बॉलिंग. अतुलचं मी कौतुक करेन. आणि आमचे गुणलेखक आम्हाला फौजदार माहिती देत असताना फक्त 5 धावा. 62 धावांची गरज. सामना मात्र फार चांगला पाहायला मिळेल प्रेक्षकांना. कुठेही जाऊ नका. तुमचा मी म्हणेन पैसा वसूल सामना असणार आहे. एक षटक 5 धावा. येणारे 24 चेंडू गरज आहे ती मात्र 57 धावांची. आस्किंग रन रेट प्रति षटकामागे मात्र तुम्हाला आता 11.40 ची सरासरी तुम्हाला मात्र मेंटेन ठेवावी लागेल. नॉट अ गुड स्टार्ट फ्रॉम द ओपनर्स, कारण सुरुवात चांगली झाली नाही, डगमगलीत झाली. आणि गोलंदाज झाले तो प्रथमेश. काय फलंदाजी केली प्रथमेशनं आपलातून. प्रथमेशनं 42 धावा कुठल्यात 18 चेंडूंमध्ये, आणि बॅटिंग स्ट्राईक रेट आपण पाहिला तर 233.33 हेल्दी बॅटिंग स्ट्राईक पाहायला मिळाला. फंटास्टिक फलंदाजी. 4थ्या नंबरला आला होता प्रथमेश, आणि काय अफलातून फलंदाजी संघाला 61 धावांपर्यंत मजल मारण्यास त्याने भाग पडलाय. नाबाद खेळी केली त्यांनी. बघायचं गोलंदाजीमध्ये काय करणार. यावेळी बॅकफुटला जाऊन फक्त यावेळी कट केला चेंडू सिलिमिट आपला ट्रॅव्हल होतोय. गुड फिल्डिंग. थ्रो मात्र फार वेगाने दिलाय. हेमंत पाटील तिथे बघू शकाल आपण. एक हेमंत मात्र या स्पर्धेची जबाबदारी स्वीकारताना एक हेमंत पाटीलला आपण पाहतोय मैदानावरती. थ्रो मात्र जास्त त्याने वेगाने केलाय, आणि ते 2 धावा सहजरित्या अंकित करत असताना धावफलक पुढे सरकत असताना दुसरे षटक मार्गस्थ असताना धावफलक आपण पाहतोय ते आता मात्र 7 धावा. पहिल्या षटकामध्ये 5 धावा. अतुलचं मी कौतुक करायला विसरणार नाहीये. काय जबरदस्त गोलंदाजी केली. अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण, भेदक आक्रमकता दाखवत असताना, आणि आता मात्र प्रथमेश ती जबाबदारी स्वीकारताना स्टार्कनला फलंदाज मेघनाथसाठी चेंडू ऑन द टॉस. फायनल ग्रेसमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्रच्या जज करेमध्ये ते चाबा कॅचच्या बाहेर. 1 बाउंस सीमाकडे. नो चान्स स्टॉपिंग दॅट. द बॉल ओव्हर द रोप. दॅट्स अ 4 रन्स.
कोहली. पाणिग्रेंच्या दक्षिणामध्ये शॉर्ट टर्म मध्ये 2 चौकार आले आहेत मागच्या 2 चेंडूमध्ये. त्यामुळे पहिल्या षटकामध्ये जे दडपण आलं होतं फलंदाजानं ते मात्र झुंगारून टाकलंय. आणि मी आताच म्हटलं होतं की देर इज अ लॉट ऑफ एक्सपेक्टेशन फ्रॉम द मेघनाथ कोहली, कारण अत्यंत विध्वंसक फलंदाज आहे. ही इज अ लुकिंग व्हेरी पॉझिटिव्ह. इज इंटेन्शन इज व्हेरी क्लिअर नाव. राऊंड विकेट प्रथमेश येत असताना उंची हीच तर कळा आहे गोलंदाज प्रथमेशची. तर प्रथमेश उंचीचा फार चांगला वापर करतोय आणि पंचानं इट इज अ वाईट कॉल. गुड कॉल पण अंपायर. कारण प्रथमेशला हीच त्याची ओळख आहे, कारण चेंडूला रायझिंग डिलिव्हरीमध्ये कन्वर्ट करणं, उंचीचा फायदा घेणं, रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये चेंज ऑफ पेस करणं ही त्याची ओळख आहे. आणि बरीच वर्ष क्रिकेटची सेवा करत असताना आपल्या पाटील 11 संदप संघासाठी झगडत असताना, संघर्ष करत असताना आणि त्या संघाला एक वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय प्रथमेश पाटील. व्हेरी गुड बॉलिंग मध्ये सध्या दिशा भरकट असताना पुलटा चेंडू प्रचंड लागतेचा वापर. दॅट्स अ माइट इट आउट ऑफ पार. दॅट्स अ 6. क्या बात आहे, क्या बात आहे. जबरदस्त धुंद, तेवढीच चांगली फलंदाजी मेघनाथच्या माध्यमातून. मेघनाथ कमरेवरती हात देऊन असा उभा राहिला जशी मला MS धोनीचं डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं. काय फलंदाजी केली मैदानावरती. मागच्या 2 चेंडूमध्ये त्यानं 2 चौकार दाखवून आता मात्र षटकार दाखवत असताना आणि ताबडतोब फलंदाजी करत असताना, ज्याला कॅमिओ म्हटलं जातं शुद्ध इंग्लिशमध्ये, ताबडतोब फलंदाजी दाखवत असताना धावफलकावरती वेगानं धावा आल्यात आणि धावफलकर धाव पाहू शकाल आपण 22 धावा. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धाबा आणि या षटकामध्ये मात्र तब्बल धावफलकावरती जास्त धाबांचा वेग दिला. 16 धाबा आतापर्यंत येत असताना चेंडूची चाचपणी केली, परीक्षण केलं. चेंडू डॅमेज तर झाला नाही ना, कारण मोठा फटका बसला होता. ओ व्हॉट अ ब्रिलियंट बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम द मेघनाथ कोहली. पुन्हा एकदा प्रथमेश. ओ लवली डिलिव्हरी. मी आताच कौतुक केलं होतं की चेंज ऑफ पेस साठी ओळखला जाणारा, कारण आता त्याने मात्र राईट टर्म ओव्हर द विकेट मारा केलाय. त्या अगोदरचे चेंडू त्यानं राईट टर्म राऊंड द विकेट मारा केलाय. त्याला लय मिळत नाहीये, दिशा मिळत नाहीये. आता मात्र स्वतःवरती विश्वास ठेवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय आणि बरीच वर्ष क्रिकेटची सेवा करणारा इज अ लेजंड क्रिकेट ऑफ द टेनिस क्रिकेट वर्ल्ड. बघू शकाल आपण प्रथमेश पाटीलला. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, चेंडू टप्पापर्यंत किती आतमध्ये आणलाय बघा. ही कला अवगत आहे. मी म्हणतो फार कमी गोलंदाज असतात ज्याने एक कला अवगत असते. रेअरली असे गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 5 धाबा आणि आपण धावफलक आता बघू शकाल त्या 22 धाबा. म्हणजे या षटकामध्ये फार धाबा आल्यात. तब्बल या षटकामध्ये आल्यात त्या 17 धाबा आल्यात मैदानावरती. 70 रन कम्स फ्रॉम दिस ओव्हर. एंड ऑफ द सेकंड ओव्हर, एंड ऑफ द कपल ओव्हर. स्कोर बोर्ड 22 रन्स. जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 62 धाबांची आणि 22 धाबा आल्यात. येणारे समीकरण 18 चेंडू आणि तब्बल 40 धाबांची गरज आहे. थरार क्रिकेटचा या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल, शंका नाहीये. कारण दोन्ही संघांची ताकद तेवढीच आहे. दोन्ही संघांमध्ये तेवढेच तुल्यबल फलंदाज गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे सामना फार चांगला पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. खाडी चषक 2021 आयोजन आपण पाहतोय ते गावदेवी क्रिकेट क्लब खाडी आयोजित आपण स्पर्धा पाहतोय. दिनेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून खाडी चषक 2021 चे पर्व आपण पाहतोय. जबरदस्त ॲटमॉस्फिअर, ब्युटिफुल अँड फॅन्टास्टिक अँड वंडरफुल ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. बर्ड्स आर फ्लाइंग इन द एअर, कोल्ड वन इज ब्लोइंग नाउ, cheering and rushing crowd. You are watching the big fight, संदप वर्सेस बालेगाव. ऑल दी बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम. 18 चेंडू, गरज होती मात्र 40 धाबांची. गोलंदाजी नवीन गोलंदाज आपण पाहतोय अतुलला बघू शकाल आपण. अतुल पाटील ज्याने पहिलं षटक फेकलं होतं. गुड थिंकिंग ॲज अ कॅप्टन. रमेश पाटील संघाला लीड करत असताना गुड थिंकिंग, गुड बॉलिंग, लावली डिलिव्हरी. फलंदाज क्रॉस बॅट स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. सातत्याने आपण टेनिस विश्वामध्ये सध्या असे स्ट्रोक पाहत असतो. त्यामुळे व्ही शेपचे फटके, क्लासिकल ड्राईव्ह हे फार कमी पाहायला मिळत असतात आणि चित्र क्रिकेट बदललंय. आय हॅव सीन लॉट ऑफ चेंजेस लास्ट 10 years इन द टेनिस क्रिकेट वर्ल्ड. 10 वर्षामध्ये मागच्या मी बरेच बदल पाहिलेत क्रिकेटच्या माध्यमातून. क्रिकेटचा दर्जा उंचावत असताना गोलंदाज अतुलला आपण पाहतोय. कारण ज्या अतुलनं पहिल्या P1 मध्ये फक्त 5च धाबा दिल्या होत्या, तेच कारण आहे की पुन्हा त्याचा स्पेल संपवण्याचा प्रयत्न केलाय. गुड थिंकिंग ॲज अ कॅप्टन. ओ लावली डिलिव्हरी, याने मात्र रायझिंग डिलिव्हरी. पहिला चेंडू मात्र खाली ठेवला. किती व्हॅरिएशन बघा, आपण किती चांगली गोलंदाजी करू शकतोय आणि का आपल्यावरती संघनायकाने जबाबदारी दिली याचं उत्तम उत्तर देत असताना फलंदाज मात्र शांत ठेवला. स्ट्रायकिंगचा फलंदाज बघू शकाल आपण. उजव्या हाताचा फलंदाज महेशला आपण पाहतोय आणि नॉन स्ट्राईकला 4थ्या नंबरचा फलंदाज, 5व्या नंबरचा फलंदाज मेघनाथ कोहली मात्र माशासारखा तडपडतोय स्ट्राईकसाठी. गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग.
Clean ball, dish lost the bells. Lovely delivery. The batsman has no answer to it. Clean ball, dish lost the bells. One more wicket down. काहीच केलं नाही. 4 चेंडूचा सामना केला त्यानं आणि 4 चेंडूमध्ये एकही धाव उभारू शकला नाहीये. इज गॉन फॉर द डक आणि फार मोठी कामगिरी मी निश्चित म्हणणार नाहीये. आणि मगांचा खेळू इंजर्ड खेळू जो रिटायर्ड झाला होता स्वतः घोषित केले होते त्याने आणि पुन्हा एकदा मैदानात येतोय. एक क्रिकेट आहे मित्रांनो. कारण बघा किती जिंकण्याची तहान आहे आणि लगेच खांद्यावरती हात ठेवलाय फलंदाज आपण बघू शकाल मेघनाथ कोहलीनं त्याच्या खांद्यावरती हात ठेवलाय आणि सांगितलंय की लढ जिंकायचंय आपल्याला. कारण हाच मंत्र दिला आपल्याला स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरेंनं रडायचं नाही फक्त लढायचं आणि तेच चित्र तुम्हाला माझ्या पाहायला मिळतोय. ऑस्ट्रेलियन स्टाईल ड्रेस कोड आपण पाहतोय त्यांचा जबरदस्त सामना पाहायला विसरू नका मित्रांनो. खूप चांगला सामन्याचा शेवट असणार आहे मैदानावरती. राऊंड विकेट येत असताना ओ ब्युटिफुल डिलिव्हरी सच अ ब्युटिफुल डिलिव्हरी ओर पिच चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. किती गोलंदाजीमध्ये व्हॅरिएशन दाखवत असताना आणि हेच कारण की मात्र अतुलवरती पुन्हा एकदा बरंचसं दाखवलंय. का दाखवलंय याचं उत्तर देत असताना ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक का असतो हे दाखवत असताना आपला कस लावलाय मैदानावरती कसोशीने प्रयत्न करतोय आणि कसदार गोलंदाजीसाठी ओळख जाणार असता तोच गोलंदाज अतुल मात्र स्वतःला साबित करतोय. फॅन्टास्टिक अँड ब्रिलियंट परफॉर्मन्स फ्रॉम द अतुल पाटील. सुपर. चांगला फलंदाज रिटायर झालेला फलंदाज पुन्हा एकदा आलाय. अजय कोहली दुसऱ्या नंबरचा फलंदाज. एज लागते आउटसाइड एज फलंदाज बाद. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अजून एक दे धक्का. थँक्यू थँक्यू. तर स्पर्धेमध्ये आपण मेडन षटक फेकला नाहीये मात्र मेडन षटक होऊ शकतो कारण 5 चेंडू आतापर्यंत अतुलनं निर्धाव फेकले आहेत. या स्पर्धेमध्ये आपण हॅट्रिक पाहिली नव्हती मात्र आज दाखवली ती मात्र पंकज बोराडेने दाखवली या स्पर्धेमध्ये हॅट्रिक. त्यामुळे बघायचं आहे की या स्पर्धेमध्ये आपल्याला मेडन षटक पाहायला मिळणार का. प्रेक्षकांच्या अंगावरती शहर येणारा सामना होईल कारण दोन्ही संघ तेवढेच मातब्बर आहेत. दोन्ही संघांमध्ये तेवढीच गुणवत्ता आहे आणि दोन्ही संघ एकमेकांसमोर बऱ्याच वेळा आले आहेत. त्यामुळे सामन्याचा थरार शेवटपर्यंत राहणार आहे तील मात्र शंका नाहीये. बघायचं आहे मेडनवर फेकू शकेल का अतुल. ज्या अतुलनं पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या होत्या. व्हेरी गुड प्लॅनिंग मी म्हणेन. गुड थिंकिंग ॲज अ कॅप्टन. आणि रमेश पाटील संघनायकानं त्याच्यावरती पुन्हा बरंचसं दाखवलंय. 5 चेंडू डॉट फेकणं एवढं सोपं नाहीये आणि ह्या मैदानावरती जबरदस्त क्रिकेट इम्प्रेसिव्ह अँड ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक कास्ट मैदानावरती दाखवत असताना इम्प्रेसिव्ह बॉलिंग परफॉर्मन्स. बघायचं मेडन षटक होणार की फलंदाज त्याला चोख प्रत्युत्तर देणार शेवटच्या चेंडूवरती. यायला मात्र एज लागते आणि यस नो आणि धाव घेण्यामध्ये यश नाहीये. जर एकदा जोरदार टाळ्या होत्यात मित्रांनो. या स्पर्धेतलं पहिलं मेडनवर दाखवत असताना व्हॉट अ फंटास्टिक अँड ब्युटिफुल अँड फॅबुलस परफॉर्मन्स फ्रॉम द अतुल पाटील. जबरदस्त ड्रिंक स्टोरी मैदानावरती. तर आमच्या स्पर्धेचे प्रणेते सर्वांचे लाडके आयोजक सहआयोजक सन्माननीय दिनेश हिरामन पाटील यांच्याकडनं या गोलंदाजासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. समीकरण तुम्हाला सांगतो किती चेंडू किती धावा. लगेच आपण डीजेकडे जाणार आहोत. मेडन षटक आलं. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या होत्या आणि अतुलचं समीकरण 2 षटकं 5 धावा फक्त देताना जबरदस्त कॉर्डिनेशन दाखवत असताना येणारे चेंडू 12 आणि गरज आहे ती मात्र 40 धावांची. या आपण वळूया डीजेकडं.
हे संगीत आपण ऐकूय. थँक्यू आज डीजे मिस्टर चंदू फुटाणे. ना बॅक टू क्रिकेट. 12 चेंडू आणि 40 धावांची गरज. बघायचं अजूनही मैदानावरती आपण पाहतोय तो मेघनाथ कोळी सारखा विस्फोटक फलंदाज. बघू शकाल मान्यवरांना ऑन द स्क्रीनवरती बरेचसे पाहुणे या व्यासपीठावरती आपण पाहतोय. सामन्याचा आनंद लुटत असताना वेलकम, सुस्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. 12 चेंडू ना बॅक टू क्रिकेट, 40 धावांची गरज. बघायचं अजूनही मेघनाथवरती भरोसा असणार आहे, कारण मेघनाथ कोहलीनं बरीच वर्ष क्रिकेटची सेवा केली आहे आणि नवीन गोलंदाज येतोय. मी कौतुक करेन गोलंदाज अतुलचं, कर 2 षटकं फेकली, मेडन षटक दाखवलं या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेमध्ये आपलं नाव सोनेरी अक्षरानं यावेळी मात्र कोरले त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये आज तुम्हाला हॅट्रिक सुद्धा पाहायला मिळाली. जे 3 दिवसात घडलेलं ते 4थ्या दिवस घडतंय. मात्र आजचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे, कारण 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिवस आपण साजरा करतोय. ना बॅक टू क्रिकेट. 12 चेंडू 40 धावा. सामन्यामध्ये थरार येईल का, कारण हे षटक फार महत्त्वाचं असणार आहे. या षटकामध्ये किती धावा येतील हे षटक फार महत्त्वाचं असणार आहे या सामन्याच्या दृष्टिकोनातून. बघायचं कोण सामना जिंकणार, कशी होणार लढाई. बाउन्स यावेळी चेंडू टप्पापर्यंत थोडासा बाहेर स्किट झालाय. पंच आम्हाला इशारा करता मनोज गुप्ता, मिस्टर मनोज गुप्ता, व्हेरी गुड डिसिजन. बाउन्स आहे आपल्यानंतर वाईट चेंडू दिलाय आणि 1 अगेन्स्ट तुम्हाला यावेळी वॉर्निंग सुद्धा दिली, बिकॉज अकॉर्डिंग टू इंटरनॅशनल रूल्स अँड रेग्युलेशन यू कॅन डू ओनली 1 बाउन्स अँड ऑन 1 ओव्हर. एकच तुम्ही बाउन्स फेकू शकता आणि येणारे चेंडू मात्र आता 12 आणि गरज असणारे 39 धावांची. स्ट्रायकरला फलंदाज मेघनाथ कोळी. फार अपेक्षा असणार आहेत. हर्षल पाटील मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती बघू शकाल आपण. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं. ऑन साइडला लॉफ्टेटाच्या माध्यमातून शेते जज करेल फलंदाज बाद. कुणाल पाटील चेंडू खाली आणि जी अपेक्षा होती मेघनाथ करणं ती मात्र अपेक्षा आता कमी पाहायला मिळते. वाडा सेलिब्रेशन आफ्टर लुझिंग द विकेट. येणारे चेंडू आता मात्र 11 आणि गरज येते मात्र 39 धावांची. थरार क्रिकेटचा. ये देश है वीर जवानों का. मध्ये 16 धावांची जबरदस्त फलंदाजी केली, मात्र फिनिश करू शकला नाही सामन्याला. थोडासा नाराज पाहिला. त्याची मुद्रा आपण बघू शकाल चेहऱ्यावरती. स्मित अश नाहीये, कारण वेल फिनिशर म्हणून त्याला संबोधलं होतं, मात्र सामन्याला फिनिश करू शकला नाहीये. सामन्यामध्ये गडी बाद झाले आतापर्यंत आमचे स्कोरर आम्हाला माहिती देतील. 4 गड्यांचा मोबदला आतापर्यंत मोजावा लागलाय. धावसंख्या फक्त असताना आपण 5 गडी बाद झाले. स्कोरर प्लीज आम्हाला सहकार्य करा, प्लीज चुका नको मित्रांनो, कारण आम्हाला खूप टेन्शन येते त्याचं. डे नाईट स्पर्धा आम्ही करतोय, आम्हाला झोप मिळत नाहीये. चुका प्लीज करू नका, कारण आमचा आवाज युट्यूबला जातोय मित्रांनो. प्लीज माफी असावी. स्कोरर प्लीज, तुम्हाला खूप चांगलं काम करायचं मित्रांनो, आम्हाला प्लीज. तर यामुळे आपण सामन्याकडं जिंकण्यासाठी मात्र आता गरज आहे ती येणारे चेंडू अशोक आम्हाला सांगतील आणि स्कोरर आमचे फौजदार आम्हाला सांगतील. ओ गुड डिलिव्हरी, फुलर अँड डिलिव्हरी. चेंडू टप्पापर्यंत आतमध्ये आलाय. फलंदाज मात्र बीट केलाय. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. काय इम्प्रेसिव्ह बॉलिंग दाखवली या मैदानावरती. संदप 11 पाटील 11 संदप या संघानं. मात्र श्री गणेश बाळेगाव संघ तेवढ्याच ताकदीनं त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र सामन्यामध्ये अजूनही त्यांना कमबॅक करता आलं नाहीये. रायझिंग डिलिव्हरी ऑन द टॉस. चेंडूला कडून काढलाय. चेंडू जातोय तो याला बघू शकाल आपण. स्क्वेअर ऑफ द विकेट फार वेगानं जज करेल. गुड फिल्डिंग. ओ व्हाट अ थ्रो. एक्झॅक्टली ऑन द स्टंप दिलाय प्रथमेशला, कारण प्रथमेश नेहमी प्रकाश झोतात असतो मित्रांनो. खूप मोठा खेळाडू आहे. स्टार ऑफ द डोमेली मी म्हणेन त्याला. बरीच वर्ष क्रिकेटमध्ये ऊन वारा पाणी पाऊस अप अँड डाऊन्स पहिल्यांदा आपला खेळ दाखवत असताना आणि या मैदानावरती त्यानं तब्बल 18 चेंडूमध्ये 42 धावा कुठल्यात. 233.33च्या बॅटिंग स्ट्राईकला हेल्दी स्ट्राईक रेंज होता त्याचा. येणारे चेंडू आता मध्ये राहिले ते 9 आणि गरज येते मात्र 38 धावांची. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. चेंडू मात्र बघा ऑप्शनच्या थोडासा बाहेर यावेळी पिच केलाय आणि पिचिंग व्हेरी गुड मी म्हणेन. त्यावेळी त्याने जो एरिया निवडलाय गुडलँड स्पॉटचा, व्हेरी गुड बॉलिंग. जिंकण्यासाठी येणारे चेंडू मात्र 8 आणि 38 धावांची गरज. आमचे फौजदार आम्हाला माहिती देत असताना गुड स्कोरिंग. आमचे तुषांक फौजदार आम्हाला जॉईन होत असताना. पुलटॉस चेंडू, प्रचंड ताकदीचा वापर. चेंडू लॉंग चेंडू कबरना फ्लाय झाले आउट ऑफ पार्क. ब्युटिफुल टायमिंग अँड ट्रिमेंडस पॉवर. दॅट्स अ ह्यूज सिक्स. आणि आप तुम्हारे हवाले मैं कहूंगा ये मॅच, क्योंकि बल्लेबाजच्या हातामध्ये असणारे भरत बोराडे 6व्या नंबरचा फलंदाज षटकारानं मात्र सुरुवात करतोय. येणारे चेंडू आता मात्र 7 आणि गरज आहे ती 32 धावांची.
बघायचं एका षटकारानं सामन्यामध्ये पुन्हा एकदा कलाटने दिली झेप घेत असताना आणि 6व्या नंबरचा फलंदाज एवढा विध्वंसक असू शकतोय हे दाखवून दिले फलंदाजावरती. येणारे चेंडू मात्र 7 आणि गरज ती 32 धाबांची. बघायचं आहे हा चेंडू फार महत्वाचा असणार आहे सामन्याच्या दृष्टिकोनातनं. बघायचं किती धाबा येतील या चेंडूवरती आणि काय घडणार मैदानावरती. चेंडू टप्पापर्यंत बाहेर गेलाय. ट्रिमेंडस प्रेशर ऑन द बॉलर. कारण ज्यावेळेला एखादा मोठा फटका येतो तेव्हा तुमच्यावरती प्रेशर येतो आणि ते प्रेशर रिलीज करता आले नाहीये आणि अजून एक धाबा अंकित केली जाईल. येणारे चेंडू मात्र 7 आणि 31 धाबांची गरज. बघायचं आहे सामना अजूनही क्लोज आहे कारण सामना दोन्ही संघ जिंकण्याची अभिलाषा मैदानावरती ठेवून हा सामना खेळत असताना झुंज क्रिकेटची कडवी झुंज पाहतोय. पुलेलन दिलेला तेवढा चांगला फटका. क्लासिकल टायमिंग. चेंडू ट्रॅव्हल झाला स्लीपर कव्हर मध्ये. ओ व्हॉट अ शॉट. Incredible shot, amazing shot. That's a 6. Flat stroke. That's a 6. त्यांच्याच आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण खूप सुंदर चित्र पाहिलं. मी ऑन द वे होतो, ड्रायव्हिंग करत होतो. 9:50 राष्ट्रगीत झालं. खूप सुंदर ओपिनियन घेतलं प्रसाद सरानं. आणि ह्या स्पर्धेमध्ये गोष्ट खूप चांगली पाहिली की ज्यावेळी मोठागाव संघाचा संघनायक समोरच्या संघाला ऑल दी बेस्ट म्हटला. हे फार कमी पाहायला मिळतं. खाडी संघाला ऑल दी बेस्ट केलं तर विपक्ष संघाला हे चित्र सुद्धा आम्ही पाहिलंय. आणि 9:01 स्पर्धेचा पहिला चेंडू फेकण्यात आला मैदानावरती. आम्ही ऑनलाईन तो सामना पाहत होतो ज्यावेळी आम्ही ड्रायव्हिंग करत होतो ऑन द वे. 6 चेंडू गरज होती मात्र 25 धाबांची. 6 चेंडू 25 धाबा. मागच्या 2 चेंडूमध्ये तब्बल 13 धाबा आल्या आहेत. त्यामुळे सामन्याला कलाटणी येते. सामना पुन्हा एकदा मैदानावरती प्रेक्षकांची मन जिंकतो आणि कडवी झुंज या तुम्हाला वातावरण पाहायला मिळतोय. दुपारचे ठीक 12:02 होतात आणि जबरदस्त ॲटमॉस्फिअर. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. व्हेरी गुड आफ्टरनून टू वन अँड प्रेझेंटर. टाइमचं रेस्ट्रिक्शन आहे तुम्हाला बघा. आणि हेच पंच सांगत असताना गोलंदाजीच्या मार्कवरती येतो शेवटचं षटक घेऊन कुणाल पाटील. बघायचं कुणाल काय करा मैदानावरती. फार महत्वाचं षटक आहे. षटक नाहीये सामन्याचं भविष्य दिलं त्याच्या हातामध्ये. स्ट्रायकरला फलंदाज अटॅकिंग स्टार्स मध्ये बघू शकाल आपण. पंकजला आपण बघू शकाल. येणारे 6 चेंडू आणि 25 धाबांची गरज. बघायचं आहे कोण सामना जिंकणार कसा असणार सामना. बिकॉज द लास्ट मॅच हॅज बीन वन साइडेड. वी आर लुकिंग फॉर द एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स. लेट्स सी हाऊ विल फेन दिस मॅच. बघा पंच तुम्हाला टाइम रेस्ट्रिक्शन बाबतीत वॉर्न करतात. आम्ही तुम्हाला वारंवार वॉर्न करतो मित्रांनो. वी हॅव एव्हरीथिंग बट नॉट टाइम. आमच्याकडे सर्व आहे आज मात्र वेळ नाहीये मित्रांनो. वेळ कोणासाठी थांबत नाही. 6 चेंडू 25 धाबा. ऑल दी बेस्ट. पहिला चेंडू ऑन द टॉस याला घडून काढला. चेंडू ट्रॅव्हल झाला तो मात्र बॅकपास करी रिझनला. शतक हर्षल तिथे येतोय मात्र चेंडूवरती नजर ठेवू शकला नाही कडे. आणि 2 धाबा 3 धाब्याचं माणूस बघायचं आहे. 3 धाबा होतील का. सॅक्रिफाईस करावी लागेल विकेट. स्ट्राईक हवी आहे फलंदाजाला आणि फलंदाज बाद. येणारे चेंडू आता मात्र 5 आणि गरज होती मात्र 23 धाबांची. थरार क्रिकेटचा. वाह क्या बात आहे. परदेश चित्रपटातील चित्रपट पाहिल्यानंतर अंगावरती शहारा येतोय आणि आपला देश काय असतोय दाखवत असताना. येणारे चेंडू विकेटची मात्र बराबरी झाली. लक्षात घ्या दोन्ही संघ विकेटची बराबरी झाली आता. कारण 6 गडी गमावलेत आता मात्र संदर्भ संघानं 6 गडी गमावले होते आणि फलंदाजी करताना त्यांना चोख प्रत्युत्तर देताना श्री गणेश यावेळी मात्र बाळेगाव संघ 6 गण्याचा मोबदला मोजावा लागतोय. विकेटची बराबरी होती मैदानावरती. राऊंड विकेट येत असताना स्ट्राईक घेतली या फलंदाजाने. कर 2 षटकार मारल्यानंतर आत्मविश्वास उंचावत असताना चेंडू हवेमध्ये त्याला कव्हर करेल तोपर्यंत मात्र गुड फिल्डिंग. प्रथमेश तिथे करत असताना स्वतःला झोकून देत असताना आणि इथे मात्र मिळतील त्या 2 धाबा. हॅलो. यस. तर व्यासपीठावर सन्मान्य बाळाराम पाटील सोनारपाड्याची त्या त्यांचं आगमन झालं आहे. खास करून उल्लेख असा या गोष्टीचा करतो. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्मान्य दिनेश रामण पाटील यांचे सासरे आहेत. तर सन्मान्य बाळाराम पाटील यांचं व्यासपीठावर आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. वेलकम वेलकम सुस्वागतम. थँक्यू प्रसाद सर. स्वागतम सुस्वागतम. काल स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी त्यांचे आगमन झालंय. येणारी चेंडू मात्र आता 4 आणि 21 धावांची गरज आहे. ज्या फलंदाजानं मागच्या षटकामध्ये 2 षटकार फेकले होते तो फलंदाज बघू शकाल आपण भरत. आणि भरत मात्र स्वतःची जबाबदारी स्वीकारत असताना कॉन्फिडन्स दाखवलाय त्यानं. कारण सॅक्रिफाईस करावी लागली विकेट. बघायचं भरतनं आत्मविश्वास दाखवलाय मात्र आत्मविश्वास संपादित करेल का या शेवटच्या मोमेंटमध्ये ओव्हर द विकेट असताना. रायझिंग डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न
प्रचंड प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला फलंदाजाला, मात्र स्वतः गोलंदाज प्रेशराईज झाले. इट इज अ वाईड आणि येणारे चेंडू मात्र 4 आणि गरज आहे ती मात्र 20 धावांची. सामना बघा बदलत गेला, सामन्यामध्ये सातत्याने परिवर्तन. पंचानं बाउन्ससाठी तुम्हाला वॉर्न सुद्धा केलाय, त्यामुळे 4 चेंडू आणि 20 धावांची गरज. किती दर्जा आहे क्रिकेटचा, किती उंची आहे आणि दोन्ही संघ टेनिस विश्वाची उंची वाढत असताना, क्रिकेटचा दर्जा उंचवत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून वाडा मॅच. लॉफ्टेड ड्राइव्ह मात्र चेंडू बॅटच्या पाठ्यात टिकसा येत नाहीये. चेंडू ट्रॅव्हल झाला तो मिड विकेटला, कव्हरमध्ये एकदा 2 धाब्याचं मानस, 2 धाबा होतील का? गुड थ्रो, मात्र फलंदाज बाद. तेवढीच चांगली कडी नजर पंचांची. ऑन द स्पॉट फिंगर गोज अप अंपायर. 1 मोर विकेट डाऊन आणि आता मात्र 7 गडी गमावल्यात, त्यामुळे विकेट आता मात्र एक आणखी गमावलाय. त्यामुळे येणारे चेंडू मात्र 3 आणि गरज असणारी ती 19 धावांची. ये दुनिया इंडिया इज अबोव ऑल. सर्वांच्या पुढे असणारा देश म्हणजे भारत. इंडिया इज नॉट ओनली पॉप्युलेशन कंट्री बट ऑल्सो कल्चरल कंट्री. इंडिया इज वन ऑफ द बिगेस्ट डेमोक्रेसी कंट्री ऑफ द वर्ल्ड. इंडिया इज अ पीसफुल कंट्री आणि तेच भारताचं आपण गीत सातत्याने ऐकतोय. 3 चेंडू 19 धावा. आता मध्ये 3 षटकार जरी आले तरी सामना जिंकता येणार नाहीये संघाला. लॉफ्टेड ड्राइव्ह, बिग शॉट, चेंडू मात्र हवेमध्ये संचार करत असताना आउट ऑफ पार्क. ब्रिलियंट शॉट फ्रॉम द बॅट्समॅन. अजूनही संघर्ष काम्यामध्ये होते. येणारे चेंडू 2 आणि गरज असणारे मात्र आता 13 धावांची. करताना पाहायला मिळालं आहे. त्यामुळे येणारे चेंडू 2 आणि 13 धावांची गरज. संघ नायकाचा निर्णय चुकला की काय, कारण 6व्या नंबरवरती फलंदाजी करणारा भरतला आपण पाहू शकाल. ही इज ऑन द फायर नाव. ओ लावली डिलेव्हरी. कमबॅक करण्यासाठी फक्त एकाच चेंडूची गरज होती आणि ते कमबॅक करत असताना गोलंदाज बघा पहिल्या चेंडूची षटकारानंतर गोलंदाज स्वतःला सावरतोय आणि कुणाल पाटील मात्र निश्वेचा सुटका सोडतो. ह्या इमिडिएट डॉट डिलिव्हरी नंतर येणारे चेंडू आता मात्र राहिले ते 1 आणि गरज असणारी ती मात्र 13 धावांची. इज इट पॉसिबल ऑन द पेपर? नॉट पॉसिबल ऑन द पेपर. द मॅच से ओनली गॉडली मिरॅकल. शेवटचा चेंडू थरार. लावली डिलेव्हरी, मात्र यावेळी सन्मान देण्यात कोणताच पर्याय नव्हता आणि हा सामना 12 धावांना विजय प्रस्थापित केलाय पाटील 11 संदर्भ संघाचं. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक श्री गणेश बाळेगाव संघ. मी कौतुक करेन भरतचं, विसरणार नाही भरतचं कौतुक करायला. खूप सुंदर फलंदाजी केली, 3 षटकारी दाखवले मैदानावरती आणि हा सामना संपतोय आणि विजयाची मोहर लावली ती मात्र ब्रिलियंट फिनिश फ्रॉम द संदप 11 या संघाकडच्या माध्यमातून. यस प्रसाद सर. या आपण व्यासपीठावर काही सन्मानित करणार आहोत. तो सन्मानित करण्यासाठी मी सर्वप्रथम विनंती करतो सत्यवान आलिमकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. सत्यवान आलिमकर यांच्या शुभ हस्ते मी व्यासपीठावर खाडी गावातील पांडुरंग जोमा पाटील यांचा तिथे सन्मान करणार आहोत. पांडुरंग जोमा पाटील यांना विनंती करेन आपण या व्यासपीठावर.